मित्रांनो, पोलीस भरती 2025 आणि जागा जर बघितल्या तर 14,000 प्लस या ठिकाणी जागा आहेत। कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी अंदाज येणार आहे। त्यानंतर आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्याला नेमकं किती वयोमर्यादा पाहिजे आहे, जेणेकरून आपण या फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात किंवा नाही ते आपल्याला या ठिकाणी समजून जाईल। वयोमर्यादा काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, A to Z सगळी माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढील 24 तासासाठी आपण एक स्पेशल ऑफर मित्रांनो आपल्यासाठी आणलेली आहे। ते म्हणजे पोलीस भरती होण्यासाठी जे जे काही लागतं आहे, मग या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर असतील, ई-बुक्स असतील, प्रश्नपत्रिका PDFs असतील, हे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी आणि मग फक्त 199 मध्ये सध्या ऑफर चालू आहे। तर याचा नक्की लाभ घ्या। पुढील 24 तासासाठी आपण ही ऑफर ठेवलेली आहे। 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे मित्रांनो। तर कसं आपल्याला हे मिळवायचं आहे, तर 7248930176 या नंबरला फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं जाणार आहे। आणि एकदम टू द पॉइंट सगळं काही यामध्ये मागील प्रश्नपत्रिका भेटतील, PDF नोट्स भेटतील, व्हिडिओ लेक्चर भेटतील। याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही। अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय 7248930176 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता। पण लक्षात ठेवा, मर्यादित काळासाठी ऑफर आहे। जे पण इच्छुक असतील तात्काळ या ठिकाणी ऑफरचा लाभ घ्यायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक थोड्याशा काही ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की जसं की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाने काय केलेलं आहे मित्रांनो, 14,000 पदं भरण्याचा या ठिकाणी कॅबिनेटचा जो निर्णय आहे तो झालेला आहे। म्हणजे आता कधीही कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते। मग त्यासाठी आपण काय केलेलं आहे, जी जुनी जाहिरात आहे, ठीक आहे, जी जुनी जाहिरात आहे, कारण जाहिरात कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते। जाहिरात आल्यानंतर धावपळ होण्यापेक्षा जुन्या जाहिरातीच्या आधारे आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत की वयोमर्यादा काय असते, निवड प्रक्रिया कशी असते, अभ्यासक्रम काय असतो, A to Z या ठिकाणी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। आणि नवीन जी माहिती जे की आता हे जे काही 14,000 प्लस जागा आहेत, बाबा कोणत्या शहरामध्ये किती जागा आहेत, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई शहराला तर सगळ्यात जास्त जागा असतात, जवळपास 2459 एवढ्या जागा केवळ आणि केवळ मुंबई शहराला आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता मुंबई शहराला हे केवळ आणि केवळ किती आहेत मित्रांनो, 2459 जागा फक्त एकट्या मुंबई शहर यासाठी काय केलेले आहे त्यांनी ठेवलेले आहे। त्यानंतर ठाण्यासाठी पण चांगल्या जागा आहेत, त्यानंतर मीरा भाईंदरसाठी आहेत, पुणे शहरासाठी मित्रांनो या ठिकाणी आहेत, पिंपरी चिंचवडला तुलनेने पुण्याच्या या ठिकाणी ह्यावेळेस कमी जागा आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता 356 आहेत आणि पुणे शहरासाठी 885 जागा आहेत। त्यानंतर लोहमार्ग मुंबईसाठी सुद्धा 743 जागा जास्त या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो। तर या अनुषंगाने आपण काय करायचं आहे, तयारी आतापासूनच आपली चालू करायची आहे, कारण कोणत्याही क्षणी आता पावसाळा झाला की भरतीला या ठिकाणी सुरुवातच होणार आहे। हे अगोदरपासून सरकारने सांगितलेलंच होतं, परंतु जसा आता मंत्रिमंडळाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे तर त्यानुसार काय आहे मित्रांनो, याला गती आलेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा जो काय या ठिकाणी संपूर्ण जो वॅकन्सीचा टेबल आहे तो आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवर तुम्ही टाकतोय, तिथून तुम्ही काय करू शकता, हा डाउनलोड करून पाहू शकता की तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत। आता आपलं पुढचं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुद्दा येतो की नेमकं शिक्षण किती पाहिजे आहे। मग आता शिक्षण जर या ठिकाणी आपण बघितलं तर काय पाहिजे, पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक असेल, सशस्त्र पोलीस शिपाई असतील, तर ह्या पदांसाठी आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, 12वी पाहिजे आहे किंवा त्याच्या समकक्ष म्हणजे ज्यांचा 10वीतून डिप्लोमा झालेला आहे ते पण या ठिकाणी चालतील, किंवा 12वी ज्यांचा आर्ट्स सायन्स कॉमर्स झालेला आहे ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। पोलीस शिपाई ड्रायव्हरसाठी आणि सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी काय आहे, 12वी तुम्हाला असणं गरजेचं आहे। परंतु जे आपले सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, तर त्यांच्यासाठी ही अट थोडीशी शिथिल केलेली आहे। ज्या पण सैनिकांचं 15 वर्ष या ठिकाणी सेवा पूर्ण झालेली आहे तर त्यांना 12वीच्या ऐवजी 10वी असेल तरी सुद्धा चालू शकतं। पण जर 15 वर्ष पूर्ण नसतील सैनिकांचे तर त्यांना 12वी पाहिजेच आहे, हे लक्षात ठेवायचं। ज्यांचं 15 वर्ष पूर्ण झालेली आहे सेवा तर त्यांना 10वी वरून सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। जर 15 वर्ष पूर्ण नसतील तर अशा माजी सैनिकांना 12वी असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर मग या ठिकाणी उंची किती लागते हे पण आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। बघा, जसं की या ठिकाणी ज्या महिला उमेदवार आहेत तर महिलांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला पाहिजे, म्हणजे 155 सेंटीमीटरपेक्षा जास्त महिलांसाठी या ठिकाणी तुम्हाला हाईट पाहिजे आहे। आणि जे पुरुष उमेदवार आहे त्यांच्यासाठी 165 सेंटीमीटरपेक्षा जास्त या ठिकाणी उंची पाहिजे आहे। तसंच या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी छातीची पण अट दिलेली आहे की न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे आहे आणि छाती फुगवून 5 सेंटीमीटरचा त्यामध्ये फरक पडला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अजून म्हणजे 84 सेंटीमीटरपर्यंत ती फुगवून छाती तुमची झाली पाहिजे, अशी या ठिकाणी छातीची अट दिलेली आहे। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा। आता यामध्ये शिथिलता येण्याची पण दाट शक्यता असते, वेगवेगळ्या
पाठीमागच्या भरतीला काही कोरोना काळामध्ये भरत्या झाल्या नव्हत्या, त्यामुळं या ठिकाणी वयवाढ दिली होती तात्पुरत्या स्वरूपामध्ये. आतासुद्धा या ठिकाणी वयवाढ भेटू शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी तशी मागणी आहे, तर त्याच्याबद्दल सेपरेट परिपत्रक वगैरे निघू शकतं. सध्या आपण फक्त जे नॉर्मल आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय, म्हणजे जे जनरल आहे की बाबा जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला वयोमर्यादा असते. जे खुला प्रवर्ग आहे, जे ओपन कॅन्डिडेट आहे, कमीत कमी त्यांना 18 वर्ष पूर्ण पाहिजे आहेत आणि जास्तीत जास्त 28 वर्ष या ठिकाणी पाहिजे आहे. वयवाढ भेटली तर खूप चांगली गोष्ट आहे, त्यांना अजून यामध्ये फायदा होऊ शकतो. आता ज्यांचं वय बसत नाही आणि ज्यांचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं, काही ताण घेऊ नका मित्रांनो. सरळ सेवेच्या भरपूर जाहिरात येतात, ठीक आहे. सरळ सेवेचे शिपाई भरती असेल, लिपिक भरती असेल, अशा भरपूर भरत्या येत असतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यासाठी तलाठी भरती, त्यांना 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गाला वय असतं. त्यामुळे तुम्ही तिथं लढू शकता. पोलीस भरती जरी होऊ शकत नसला तरी बिंदास तिथं तुम्ही आपली तयारी ठेवायची आहे. अधिक माहितीसाठी मला तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता. त्या जाहिरातीची माहिती मी तुम्हाला उपलब्ध असेल तर देऊ शकतो. आणि ज्या बाकीच्या कॅन्डिडेट आहेत त्यांना 43 वर्षापर्यंत सरळ सेवेला बाकी परीक्षांना वयोमर्यादा असते, त्यामुळं डिमोटिवेट व्हायची काही गरज नाही. आता जे मागास प्रवर्ग आहेत पोलीस भरतीकडे पुन्हा वळूया आपण, तर त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्ष आहे, जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत आहे. प्रकल्पग्रस्ताला 45 वर्षापर्यंत दिलेले आहे. भूकंपग्रस्ताला 45 वर्ष आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी सुद्धा या ठिकाणी शिथिलता दिलेली आहे. त्यानंतर जे अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी 55 वर्ष आहे. जे अनाथ आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आपल्याला दिसत आहे. यानंतर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणती लागतात, आवश्यक कागदपत्र, कारण हे नसेल तर सगळंच आपल्या या ठिकाणी काय होऊ शकतं मित्रांनो, गेम चेंज होऊ शकते. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, आवश्यक कागदपत्र. तर या ठिकाणी जर बघितलं तर एकूण 17 कागदपत्रांची त्यांनी काय केलेली आहे, यादी दिलेली आहे. याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपल्याला या ठिकाणी माहिती होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे पण 12वीचं, आता 12वीवरून जे आपली भरती आहे तर 12वीचं सर्टिफिकेट तर तुमच्याकडे पाहिजे आहे. त्यानंतर जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचं प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी प्रत्येकाला नाही लागत, परंतु विशेष करून या ठिकाणी STसाठी लागत असते, परंतु काढून ठेवलेली चांगलीच आहे. त्यानंतर MSIT तुमचं सर्टिफिकेट. त्यानंतर खेळाडू असेल तर ते तुम्हाला लागेल. महिला उमेदवार जर असतील तर त्यांना जर त्यात म्हणजे कास्टमधून जर या ठिकाणी आरक्षण घ्यायचं असेल तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागू शकतं. माजी सैनिकांचं या ठिकाणी, माजी सैनिक असाल तर तुम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल. तसंच बाकी जे पण तुम्हाला या ठिकाणी जे पण आरक्षण घ्यायचं आहे, प्रकल्पग्रस्ताचं असेल, भूकंपग्रस्ताचं असेल, पोलीस पाल्य असेल, तर त्याबाबतचं तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र लागतील. बाकीच्यांना ते आवश्यक नाही. महत्त्वाचं काय आहे तर महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुमचं 12वीचं प्रमाणपत्र ते तर महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. बाकी जन्मदाखला तुम्ही जे 10वीच्या याच्यावरती जन्मदाखला असतोच प्रमाणपत्रावरती, गुणपत्रावरती, तर ते तुम्हाला चालू शकतं, त्याचं काय ताण घेऊ नका. आणि जर हे बाकीचे नसतील तरीसुद्धा चालू शकतं, तुम्ही ओपनमधून फॉर्म भरून परीक्षा देऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं 12वीचं सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे आहेत का चेक करा. रहिवासी दाखला एकदाच काढायचा असतो, डोमिसाईल ते काढून ठेवा. डोमिसाईल सर्टिफिकेट एक 3-4 दिवसामध्ये भेटून जातं, त्याचं काही जास्त ताण घ्यायची गरज नसते. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हे काढून ठेवा. तर आपल्याला माहिती आहे याची मैदानी चाचणीसुद्धा असते. मैदानी चाचणीचं काय स्वरूप आहे तर मैदानी चाचणी जर आपण स्वरूप बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 1600 मीटर धावणे आहे, त्याला 20 गुण दिलेले आहेत. 100 मीटर धावणे आहे, त्याला 15 गुण, गोळाफेकला 15 गुण, असे 50 गुणांची ही तुमची काय आहे मित्रांनो मैदानी चाचणी असणार आहे. आता यामध्ये जर काही बदल झाले आता अपकमिंग ह्या जाहिरातीमध्ये तर तसं पण तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिलं जाईल. परंतु सध्या तरी आपण पाठीमागच्या जाहिरातीनुसार हे त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला होता. महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे, 100 मीटर धावणे आहे आणि गोळाफेक आहे. याला महिलांना 50 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचं ड्रायव्हिंग झालं असेल तर त्यासाठी जर बघितलं तर 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक हा क्रायटेरिया या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आणि महिला उमेदवारांसाठी ड्रायव्हिंगसाठी म्हणजे जे ड्रायव्हर चालक पदासाठी भरत आहेत तर 800 मीटर धावणे आणि गोळाफेक हा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. तसंच सशस्त्र पोलीस शिपाई जे की पुरुष उमेदवार या ठिकाणी भरू शकतात. तर या ठिकाणी जर बघितलं तर 5 किलोमीटर धावणे आहे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असं 100 गुणांची त्यांची मैदानी चाचणी होणार आहे. आता ही मैदानी चाचणी झाल्यानंतर यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले ओके तर एकाच 10 या प्रमाणामध्ये म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार पुढं पाठवले जातात लेखी परीक्षेसाठी. ठीक आहे, लेखी चाचणी असते. मग लेखीसाठी जर बघितलं तर लेखीसाठी काय यांनी पात्रता ठेवलेली आहे, कोणकोणते विषय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर लेखीसाठी जर आपण बघितलं तर 90 मिनिटांची ओके म्हणजे 1.5 तास तुम्हाला वेळ दिलेला असतो आणि 1.5 तासामध्ये तुमची ही परीक्षा होत असते. यामध्ये अंकगणित आहे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहेत, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि मराठी व्याकरण आहेत. तर हे विषय तुम्हाला करायचे असतात. इथं इंग्रजी तुम्हाला नसतो, हा एक बेनिफिट आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी जमत नाही
तर त्यांच्यासाठी ही चांगली या ठिकाणी संधी आपल्याला म्हणता येईल. यावर आधारित या 4 विषयावरती आधारित 100 गुणांची तुमची लेखी परीक्षा होत असते. ठीक आहे, 100 गुण आहेत, 1.5 तास तुम्हाला वेळ आहेत आणि विषय एवढे तुमचे करायचे आहेत. ठीक आहे, प्रश्नपत्रिका कशा असतात काय असतात आपल्या चॅनलवरती आपण घेणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी भेटत राहील. ही जी माहिती होती ती आपण जुन्या जाहिरातीनुसार पाहिली. आता ही नवी जी जाहिरात आहे मित्रांनो, तर ही 2025च्या या जागा येणं अंदाजित जागा आहेत, तर या जागासुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी मंत्रिमंडळाचा निर्णय तर झालेला आहे, कधीही कोणत्याही क्षणी या ठिकाणी जाहिरात येऊ शकते. पावसाळा झाला की मैदानी चाचणीला सुरुवात होईल, त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण तयारीमध्ये राहायचं आहे. आणि तुमच्या अभ्यासामध्ये कुठेही व्यत्यय येऊ नये, की तुम्हाला कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी आपण हे पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक लॉन्च केलेला आहे. फक्त 199 सध्या ऑफरमध्ये ठेवलेला आहे, तर ऑफरचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे, फक्त 199 आहे. 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला, तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा म्हणजे वेगवेगळे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.